येस थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहता पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती धावा मिळाला 4. पहिल्या बॉलवरती चौका. थँक्यू. पुढचा बॉल. या वेळेला प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. निलेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हा डॉट आपल्याला पाहायला मिळाला. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अरबाज. यावेळेला फॉलिंग स्वीप करायचं होतं, नाही जमलं. आणखीन एक डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः बाद झाला, तदनंतर शौरद आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अरबाजला आपण पाहताय. पहिला बॉल चौकार. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवर दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल डॉट. या वेळेला आडवा पाटणं हा स्ट्रोक केसाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने लॉंगर रिझन मध्ये फिल्डर चिकी सिंगल कंप्लीट. एकच धाव. सिंगल आपण पाहत आहे कंप्लीट झाली आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्याच मैदानाच्या आतमध्ये. स्टील टू गो. यावेळेला देखील ड्रायव्हरचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक चिकी सिंगल कंप्लीट होईल. सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा स्कोर कार्ड वरती. या वेळेला क्या बात आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येस बाईच्या स्वरूपात सिंगल आहे पंच. बॅटकट. षटक क्रमांक या दरम्यान आपण पाहताय पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 7. एका गड्याच्या नुकसानात 7 धावा. 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड. दुसरं षटक आपण पाहताय सध्याच्या घडीला प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बोलत तयार विशाल. स्ट्राइक इनला बॅटर आपण पाहताय अरबाज. नो स्ट्राइक इनला एम के. पहिला बॉल. पहिला बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आला डॉट.
पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना विशालच्या माध्यमातून. 3 षटकांची मॅच, 7 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पूर्वार्धाचा पहिला स्पेलचा. अरबाजचा जर विचार करायला गेला तर एक धाव अरबाजच्या देखील बॅटमधून आपण पाहिली आहे. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, सन्मानजनक क्रिकेट. अरबाजच्या माध्यमातून सिंगल एकवटली जाईल. 8 धावा स्कोर कार्ड वरती. आठ धावा. पुढचा बॉल. या वेळेला फटका फसलाय की काय? फटका फसलाय. फिल्डर 3-3 पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. घडतंय काय? तू की मी की तू करता करता इथे झेल झालाय ड्रॉप. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या साथीने 10 धावा स्कोर कार्ड वरती. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तब्बल 7. त्यानंतर पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि या तिसऱ्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न आपण पाहत आहे अलखिवली टीमच्या विरोधात. आता फटका चांगला, पण फटका फसला. इथे फिल्डर पोहोचलाय कॉर्नर रिजन मध्ये. एक चांगला झेल, अचूक झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल फेल. धक्का लागणारा हा दुसरा बॅट्समन. न्यू बॅटर आपण पाहताय फरमान. या वेळेला अक्रॉस द बॅट ना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कार्पेटच्या साह्याने खेळणं एकदम कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न नाहीये. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, पण दुसरा धाव घेण्याचं धाडस नव्हतं. सो एकाच धाव्यानं इथे समाधान मानावं लागतंय या 2 बॅटरला. यावेळी देखील इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. विलासला आपण पाहता डीप मध्ये तैनात. आणखी एक सिंगल. अक्षयला आपण पाहताय षटक क्रमांक याच दरम्यान 3रा मध्ये. अक्षय सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. प्रचंड वेग या बॉल वरती. फॉलिंग स्वीप करायचं होतं, जमलं नाहीये आणि पहिला बॉल आला डॉट. वेगवान हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग या बॉल वरती आणि पहिला चेंडू निर्धाव येत असताना 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अजून एक सलगचा दुसरा बॉल डॉट. दोन बॉल डॉट. तिसरा देखील नाही. अर्थातच पंच वळल्यात. पंचांनी दर्शवलाय की हा बॉल वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदम ऍड केली जाते. 13 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या. 13 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट फ्रॉम टीम किंग मेकर महापोली. यावेळेला कोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सेमी हेलिकॉप्टरनं हा फटका केला होता. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल एकवटली जाते. सातत्यानं एकेरी दुहेरीला प्राधान्य देत असताना सिंगल डबलला
इथे प्राधान्य देत असताना आपण पाहत आहे हे दोन बॅटर तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली. 14 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक येईल अरमान. यावेळेला देखील हाफ टॅकर होता. आडव्या बाटण्या खेळायचा प्रयत्न जमला नाहीये. प्रयत्न फसलाय आणि बघता बघता हा चौथा बॉल आला डॉट. धावफलक स्थिरावलाय. धावफलक स्थगित आहे 14 या अंकावरती. अरमान आणि अरबाजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करत असताना. फरमान आणि अरबाज किंग मेकर महापोली या टीमच्या माध्यमातून फरमान स्ट्राईक येईल. यावेळेला देखील रफ्तारकार राजा अगदी वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून या अग्नीच्या ज्वाला आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक डॉट. तब्बल विचार करायला गेला तर या षटकाचा तब्बल पहिले 2 बॉल डॉट, तर नंतर तिसरा बॉल व्हाईट, नंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि बघता बघता हे सलगचे 2 बॉल डॉट. शेवटचा बॉल आणि शेवट देखील गोड करत असताना सुरुवात केली डॉटनं आणि शेवट केलंय डॉटनं. सत्र क्रमांक संपलाय पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 14 आणि 14 धावा आणि 15 धाव्यांचं माफक लक्ष. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला लामज आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला खांडपे. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहत आहे. एका बाजूला लामज संघ आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला खांडपे संघ. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल वरद दादा भोईर यांना, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस या दोन टीमच्या दरम्यान. वरद दादा भोईर या आपण. चला फलंदाज लगेच इंटर वा. अल्क्युली टीमचे सलामीवीर. चला लामज टीमच्या कॅप्टन, आपण कोणताही विलंब खर्च करायचा नाही, लगेचच या. विनंती असेल कॅप्टन. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट आहेत. वरद दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहताय. कॉल असेल लामज संघाचा. येस, स्विंग द कॉइन. हेड असा कॉल आणि टेल आलाय. येस, मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील सन्मानानं विराजमान व्हा. टॉस जिंकलाय टीम खऱ्या अर्थानं अन्वी इंटर प्रदेश खांडपे या संघाने. प्रथमतः विचार निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अगदी या मागचा सामना जर आपण पाहायचा विचार करायला गेला तर 2 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता होती आणि तुमचा ज्या खेळाडूवरती विश्वास नव्हता अर्थात जितू, आणि त्या जितून षटकार ठोकला होता. कसं वाटतंय, काय फिलिंग आहे? असं बोललं तर नाही चालणार. आम्हाला माहित होतं तो मारेल. टायगर अभी जिंदा आहे असं सांगत असताना कसं वाटतंय या दुसऱ्या मॅच मध्ये पदार्पण करत असताना? बघू आता कसं काय पुढचं. येस, देऊया दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, कॅप्टन आपले थोडेसे बोलत नाहीत पण त्याची बॅट मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात बोलते. प्रथमेशला आपण पाहता, चांगला खेळ. फैजानला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. अक्षय सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला. पहिला बॉल 15चं लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चालला. शॉट थर्ड मॅन रिझर्व मध्ये. फिल्डर धोक्याची घंटा वाजली आणि पहिल्या बॉल वरती ही पहिली चिकल सिंगल कंप्लीट.
यस अक्षयला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक येईनला ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये 6 बॉल आणि या 6 चौकार आल्यात. आता आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये विलासच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार. रन्स मिळतील 4 चौकार. थँक्यू डिझे. थँक्यू. चौकार आलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या वेळेला शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न सक्सेसफुल ठरत असताना डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 15चं लक्ष भरपूर छोट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मेहनत खऱ्या अर्थानं मोठी करावी लागते. बॉल थांबणार नाही. स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील 4. अगदी आमच्या साइड स्क्रीनला टच करत असताना बॉल सीमा पार चौकार. थँक्यू डिसे. चौकार आला. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 6ची गरज. स्टील टू गो. या वेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका फसलाय की काय पाहणं गरजेचं आहे. फिल्डर डीप मध्ये आपण पाहतो एकदम कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 5 बॉल मध्ये धावफलकावरती धावा तब्बल 11 आपण पाहिल्यात. आता शेवटचे 13 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात फक्त आणि फक्त 4. 13 बॉल 4ची गरज. नेक्स्ट बॉल. या वेळेला आडवा बाटणं. क्या बात आहे. आपल्या अनोखा स्टाईलनं या मॅचला फिनिश केलाय आणि इथे सामना जिंकला. बॅटिंग करत असताना अलखिवली या टीमनं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम अलखिवली अँड हार्ड लक बॉयज टीम मापोली.